तर भाऊ ना सकाळी सकाळी मी आणि माझे बाबा आलते बघा शेती आल्यानंतर आधी आपल्या डॉगेश भाऊची भेट घेतली और उसके बाद हमने दिया उनको दूध आणि चपाती चुरून आणि इकडे आपल्या 2 बैलांना पण दिला बघा सो चारा टाकून सगळे कामं झाल्यानंतर आपल्याला टाकायचं होतं बघा आपल्या कांद्याला खत और यहाँ पर मेरे बाबा खताचे पोते पण उचवायला लागले होते इसके ऊपर हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी का प्यारा सा फोटो भी छपा था खताचे सगळे पोते उसून झाल्यानंतर घेतले बघा त्यांना एका फारीवरती उंडून आणि त्याच्यानंतर आपल्या बाबांनी काढलं बघा प्लॅन्टो जो की सेम टू सेम बारीक कुटलेला कोळशावानी दिसत होता आणि त्याच्यानंतर बाबांनी घेतलं बघा सुपर फास्ट जो की था हमारा खत लास्ट और एक खत तो सेम टू सेम मेरे को मसूर की दाल जैसा दिख रहा सगळे खताचे पोते उंडून झाल्यानंतर आपले 18 साल के तजुर्बे को आजमाते हुए घेतले बघा सगळं खत मिक्स करून आणि इकडे आपले बाबा निघाले खताचं पोतं डोक्यावर धरून आणि इकडे आपण ठेवले होते बघा सगळे खत पोत्यात भरून आणि आपण पण निघालो खताचं पोतं डोक्यावर धरून आणि भावना हा आहे बघा आपला कांदा झाला की आज आपल्याला खत शिपायचं होतं आणि आपण आणलेले ठेवलं बघा कांद्याच्या वरात खताचं पोतं आणि इकडे आपल्या बाबांनी केलं बघा खत शिपण्यासाठी सुरुवात आणि भावना या खताचा फायदा म्हणजे आपला कांदा लवकर न खराब होता जास्त दिवस कांद्याला टिकण्यास मदत करतो आणि त्याच्यानंतर दुसरं पण खताचं पोतं आणून ठेवलं बघा कांद्याच्या वावरात ऐसे करते करते मैंने सभी खताचे पोते ठेवले बघा कांद्याच्या वावरात आणून आणि त्याच्यानंतर लागलो बघा आपले कांदे भिजवण्यासाठी ज्या वावरात की बाबांनी आपल्या आधीच खत शिपून ठेवलं होतं आणि भावना जवळपास अर्धा घंटा भिजवून झाल्यानंतर हमारी सारी मेहनत पर आभाळ आ गया था आणि भावना आभाळ आल्यामुळे आपल्या सोलरची मोटर पाणी एवढं कमी मारत होती की मला झोपच येत होती त्याच्यामुळे सोलरची मोटर बंद करून आपण निघालो आपल्या बैलाला आणण्यासाठी चारा टाळक्याने अंग खाजून म्हणून घेतलं बघा अंगात सुट्टर घालून आणि अगदी 5 मिनिटात घेतलं बघा आपल्या बैलाला कापून चारा आणि इकडे आपल्या सोबत बैलांना पण दिला बघा चारा टाकून आता सगळे कामं झाल्यानंतर आपण निघालो घरी भाऊ तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा नाही आवडला तरी पण करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय.